आपण पाहत आहात प्रारब्ध योग। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात असलेलं बापूगाव हे गाव आज अक्षरशः शोकसागरात बुडालं आहे। या गावात एकाच वेळी 12 चितांच्या जळण्याचं दृश्य अतिशय हृदयविदारक होतं। ज्या गावात कालपर्यंत एका साखरपुड्याला जाण्याची लगबग होती, त्या गावात एकाच वेळी 12 जणांच्या जाळ्याने अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संपूर्ण गाव शोकाकुल आहे। प्रत्येकाच्या ओठांवर हंबरडा आहे, मनामध्ये असंख्य वेदना आहेत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज काळजाला चिरणारं दृश्य पाहायला मिळालं। बापू गावातील लाखात पाडा संपूर्णपणे शोकसागरात बुडाला आहे। काल मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणेर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांवर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। एकामागून एक पेटणारी सरणं आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले। आम्ही आहोत डहाणू तालुक्यातील बापू गावात। या गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे। काल मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात या गावातील 12 जणांचा मृत्यू झाला। या गावात आज 12 जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आलं, जे दृश्य अतिशय हृदय हेलवणारं होतं। कालपर्यंत ज्या घरांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती, त्या घरांमध्ये आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आनंदाच्या क्षणासाठी निघालेलं वराड काही क्षणात काळाच्या पडद्याआड गेलं। गावभर केवळ रडण्याचे आवाज, महिलांचा हंबरडा आणि आपल्या माणसांना गमावल्याची असह्य वेदना पसरली आहे। यावेळी आम्ही आहोत बाळाराम दांडेकर यांच्या घरी। हे तेच घर आहे जिथे कालपर्यंत उत्साहपूर्ण वातावरण होतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं। लग्न सराईची चर्चा होती आणि साखरपुड्याला जाण्याची लगबग। एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी हे कुटुंब आपल्या आप्तेष्टांसह निघालं होतं। रस्त्यामध्ये नियतीला काही वेगळंच मान्य होतं आणि अचानक घडलेल्या अपघातामुळे या कुटुंबाचा सर्व आनंदाचा क्षण दुःखात परावर्तित झाला आणि होत्याचं नव्हतं झालं। सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला। बापूगावच्या लाखात पाड्यातील अनेक वराडी आयशर टेम्पो मधून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी धाणेरीच्या दिशेने निघाले होते। मात्र केवळ 1 किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी टेम्पो चालकाने टेम्पो आउटसाइडला नेण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय जीवघेणा ठरला। दरम्यान गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रेलरने प्रथम दुचाकी स्वाराला चिरडलं। त्यानंतर थेट भराराच्या टेम्पोवर तो उलटला। हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो मधील अनेक जण जागीच चिरडले गेले। आतापर्यंत या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत। अपघात कसा काय झाला? आमच्या भावाचा साखरपुडा होता, तेव्हा इथून आम्ही निघालो। त्याच्यानंतर पुढेच गाडी गेली। त्याच्यानंतर आम्ही मागे होतो, कॉल केला तेव्हा ऍक्सिडेंट झालेला। तेव्हा आम्ही गेलेलो, तेव्हा सगळे दुसरे तरी ऑफ झालेले वगैरे। तेव्हा कसा काय जो टेम्पो आहे त्याच्यावर तो ट्रेलर उलटला, काय सांगाल? काय माहिती? ट्रेलर वाला जोरात होता सांगते आणि पोलीस मागे होते त्याचे। दिनांक 18 तारखेला बापूगाव, लाखतपाडा व वांगर्जे येथील आमचे आदिवासी बांधव, आदिवासी कुटुंब साक्षगंधाच्या निमित्ताने
आयशर टेम्पोमध्ये बसून जात होते. धानिवरी येथे अपघाती निधन झालं. अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी बाब आहे. त्यामध्ये एकूण 13 व्यक्ती मृत्यू पावलेले आहे. बापूगाव व लाखतपाडा येथील 12 और वांगर्जे येथील 1 असे एकूण 13 व्यक्तीचं निधन झालेलं आहे. आणि वेदांत हॉस्पिटल येथे 17 कुटुंब भरती आहे. कालच मुख्यमंत्री मोदींनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेल्या आहे. कल्पना आहे तुम्हाला, तुमच्या माध्यमातून जाहीर सुरू झालेली आहे. लवकरात लवकर ती मदत मिळेल. सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100% विशेष लक्ष देऊन वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. आज अंत्यविधीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहे, आमचे खासदार आलेले आहे, आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहे, गावकरी बंधू आलेले आहे. निश्चितच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे, दुःखदी घटना. अशी तरी आपल्याला आता सर्वांना सहन करण्याची शक्ती सर्वांनी प्राप्त केलेली आहे. आणि निश्चितच आम्ही ही कधी अशी घटना विसरणार नाही. तर शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र स्थानिक आमदार विनोद निकोले त्यांनी सांगितलं की अनेक जण हे कुटुंब प्रमुख आहेत, त्याच्यामुळे ही मदत जी आहे ती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत काय? काल मुख्यमंत्री मोदींनी तात्काळ दखल आणि नोंद घेऊन घोषणा केली. याची कल्पना तुम्हाला मीडियाने लोकांना माहीत आहे. आता या व्यतिरिक्त येणाऱ्या अडचणी आहे. दवाखान्यात भरती असलेल्या सर्व कुटुंबांचा उपचार जो आहे 100% शासनाच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही. औषध असो, कुठलं ऑपरेशन असो, 100% शासन करेल. आणि या व्यतिरिक्त आमचा समाज आहे आणि त्या समाजाचा आदिवासी विकास विभाग आहे. ज्या ज्या अडचणी येईल वेळोवेळी आम्ही आताच या ठिकाणी येण्याच्या पूर्वी जिल्हाधिकारी, ATC, प्रकल्प अधिकारी आम्ही सर्वजण बसलो आणि या सर्व कुटुंबाबद्दल चर्चा केली. कुटुंबाचा ते सर्वे करेल. काय काय अडचणी असेल त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पात्र ठरू. परंतु वाऱ्यावर कोणाला सोडल्या जाणार नाही, कारण आमचे बांधव आहे, आदिवासी बांधव आहे आमचे, एवढं सांगतो. आज बापू गावात एकाच वेळी 12 सळण पेटल्याने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. प्रत्येक डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर वेदना होत्या. आपल्या माणसांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. या दुःखद प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पालघरचे खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी उपस्थित राहून कुटुंबियांना सांत्वन केलं. वेळ वाचवण्यासाठी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने आज अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हा रस्ते अपघात पुन्हा एकदा दाखवून देतो की कशा प्रकारे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास ते आपल्या जीवावर बेतू शकतं. नीता चौरे, डहाणू.